जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण अशा पद्धतीच्या मिरच्या करणार आहोत। ह्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपण ह्या मिरच्या करून पाहणार आहोत। तर अशा मिरच्या केल्याने इतकी उत्तम ह्याची भाजी होते। तर यासाठी आपल्याला ह्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत। कढीपत्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, अद्रक, लसूण इत्यादी आपल्याला लागणार आहे आणि यामध्ये टोमॅटो पण लागणार आहे। तर अशा पद्धतीने मी मिरच्या चिरलेल्या आहेत। तर याला आपल्याला फोडणीसाठी अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायचे आहे आणि तेल कढईमध्ये टाकून यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरी मोहरी छान तडकल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि छान असं कढीपत्ता वगैरे भाजून झाल्यानंतर कांदा याला परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून झाल्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि आपली ही शिमला मिरची जी ही लांब मिरची आहे ती टाकून घ्यायची आहे आणि ह्याला छान परतून घ्यायचं। यामध्ये आता गरम मसाला असं टाकून घ्यायचं आहे, लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, बेडगे मिरची पावडर आणि थोडंसं धना पावडर घ्यायचं आहे टाकून, सब्जी मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये आपला घरचा इसूर काळं तिखट असेल ते आपल्याला तिखट तुम्ही जसं खाता तशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि 5 मिनिटापर्यंत याला छान अशी वाफ काढायची आणि अशी आपली ही मिरची तयार होते। तर ही मिरची आपण भरून करतो किंवा इतर खूप साऱ्या पद्धती आहेत, पण मी ही या पद्धतीने केलेली आहे। तर अशा पद्धतीने एकदम उत्तम आणि खूप टेस्टी लागते। तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका।